मान्यवरांचं मनापासून स्वागत असेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये दापोली 11 विरुद्ध कोण बॉईज या दोन संघांमधलं बॅटल. ऑल इंडिया ओपनचा आयकॉन ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला कैफ हा फलंदाज त्याचा साथ देण्यासाठी असेल. दापोली 11 या नावाची चर्चा आपण अनेकदा करत राहिलोय. ओमकार पाटील टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक चर्चेतलं नाव राहिलंय. राऊंड द विकेट पहिलाच बॉल ओमकार पाटील साठी टाकला जाईल. ओह यावेळेला सुरेख चेंडू मात्र चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. वाह, पहिल्याच बॉलवरती चौकट ठोकत असताना त्यांनी त्याचा इरादा स्पष्ट केलाय. आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये दिसतोय. ही संपूर्ण स्पर्धा आपण जर पाहायला गेलं तर एका तुमच्या संघामध्ये तुम्ही ऑल इंडिया ओपनचा आयकॉन खेळू शकता आणि तोच दापोली 11 या संघाकडे ऑल इंडिया ओपनचा एक आयकॉन म्हणजे ओमकार पाटील याला तुम्ही बघताय. आपण दापोली 11चा मुख्य संघाची विचार केला तुम्ही तो संघ देखील अगदी क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय झालाय. त्यांची मॅच बरोबर उद्या सकाळी 10 वाजता युवाप्राप्त दापोली या संघाच्या विरोधामध्ये असणार आहे, जिथे आकाश सकपाळ देखील खेळताना दिसू शकेल. दापोलीचा सितारा तारा यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु वेगानं भन्नाट वेगानं रन्स मात्र घेतलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट ताळमेळ आता सुरेख पाहायला मिळाला. कैफ असेल आणि त्याचबरोबर ओमकार पाटील असेल, या दोघांमध्ये कॉम्बिनेशन मात्र चांगलं आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणत्या संघाची चर्चा करायला गेला तर त्यांच्याकडे देखील चांगले चांगले खेळाडू राहिलेत. तर आपण साद या नावाची चर्चा करत राहतोय. साधा खेळाडू म्हणजे जर पाहायला गेलं त्याच्याकडे ती विद्वत्ता राहिलेली आहे. राऊंड द विकेट ऑफ कैफ साठी ओ सरळ जड मध्ये बॉल टाकलाय. यॉर्कर लाईनच्या डिलिव्हरी थोडंसं फंबल विस्पीड झाली आहे. एकच रन्स मात्र घेतलाय. इथे एक्स्ट्रा रन्स किंवा अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न अजिबात होत नाहीये. फक्त एकाच धावेवरती संतुष्ट आणि समाधान होताना आपण देखील या दोन्ही फलंदाजांना देखील पाहतोय. आणि नक्कीच इथे तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्हाला पाहिजे असेल अचीव करायची असेल त्याच्यासाठी प्रचंड तुम्हाला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत तुम्हाला आता मात्र या ठिकाणी कोणपोईचा संघ करताना दिसतोय. रडार मध्ये होता लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर चेंडू आउट ऑफ द पार्क सीधा 6 रन. ओमकार पाटीलच्या बॅट मधून षटकार. देखना स्ट्रोक आलाय. सुपर आउटस्टँडिंग बॅटिंग. गोलंदाजावरती जणू काही तो तुटून पडलाय. त्या चेंडूवरती तो घणाघाती प्रहार करतोय आणि प्रहार करत असताना संघासाठी मोठे कॉन्ट्रीब्युशन देखील देतोय. काय बॅटिंग चालली. एक चौकार देखील आलाय पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्याचबरोबर षटकार देखील आलाय. स्कोर बोर्ड आता 12 विदाउट लॉस. इथे स्वीप खेळण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक डिपमेंट विकेट गाऊ कॉर्नर रिझनला कवळेकर इथे सुरेख थ्रो म्हणावं लागेल. वा, कोण बॉईजचे जे खेळाडू आहेत ना खरंच त्यांची काबिलियत तारीफ प्रशंसा करावीच लागेल. छोटे छोटेसे खेळाडू आहे, अनुभव मात्र खूप कमी आहे, परंतु खेळण्याची जिद्द मात्र कोण बॉईज या टीमकडे प्रचंड मोठी आहे. तर दुसऱ्या बाजूला दापोली 11 संघाची चर्चा आपण दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये करत राहिलोय. दापोली 11चा हा आपण जर पाहिलं तर दुसरा संघ खेळतोय. इथे सुरेख गोलंदाजी आणि फलंदाज मात्र बाद होतोय. साधनं काय गोलंदाजी केली आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवरती इथे त्रिफळाचीत केले. फलंदाज कैफला बॅक टू द पवेलियन केले. एकचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट 13 रन्स. 13 रन्स एक ओव्हर नंतर दापोली 11.
आणि इथे प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वाच्या खेळाडूला कैफला बाहेर पाठवलंय. ही स्ट्रेंथ आहे साधची, ही स्पेशालिटी राहिली आहे. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती ॲडव्होकेट योगेश दांडेकर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंगला त्यांना पाठवले. 13 रन स्कोर बोर्ड वरती लागलेत. त्याचबरोबर योगेश दांडेकर यांच्या माध्यमातून जर का 3 लगातार षटकार ठोकले गेले तर आकाश सकपाळ यांच्याकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु कधी त्याच्यासाठी 3 षटकार ठोकावे लागतील. आकाश सकपाळ या नावाची चर्चा उद्या पुन्हा एकदा सुपर डुपर संडे मध्ये देखील आपण करू. ओ यावेळेला काय देखना स्ट्रोक, वा चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 रन षटकार. ओमकार पाटील आता तुटून पडतोय गोलंदाजांवरती. अदनानवती घनागती प्रहार केलेत. अदनानच्या पहिल्याच बॉलवरती अगदी षटकार ठोकत असताना पुन्हा एकदा ओमकार पाटील संघासाठी एक मोठे योगदान देतोय. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुमचे विचार मजबूत असणं गरजेचं आहे. आणि ते विचार मात्र मजबूत आता कोणत्या टीमचे असतील हे देखील पाहावं लागेल. समोर गोलंदाज पुन्हा एकदा तयार असेल. इथे जोरदार अपील केली आहे, जोरदार अपील. सुरेख गोलंदाजी, अदनान गोलंदाजी करतोय. आता मात्र कमबॅक आणलाय. चेंडूचा टप्पा थोडासा बदललाय. मागचा रडार मध्ये होता आणि त्याच्यानंतर हा चेंडू मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लाईन होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ओमकार पाटील पुन्हा तयार होईल, कारण वली मुकादम यांकडून राऊंड द विकेट गोलंदाजी करणारा अदनान आता मात्र सरळ या चेंडूला यॉर्कर लाईनचा चेंडू टाकलाय. सुरेख क्षेत्ररक्षण, वा आउटची संधी बनू शकली असती. तो जर का थ्रो रॉकेट गेला असता बॉलरच्या हातामध्ये तर धावचीत होण्याची संधी होती इथे. आणि डेंजर झोन मध्ये आपण योगेश यांना पाहिलं होतं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुढचा बॉल आहे. पुन्हा एकदा यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न असेल. जोरदार अपील पुन्हा एकदा केली जाते. म्हणजे अंपायर वरती थोडंसं प्रेशर टाकण्याचं काम होत आहे. तिथे बॅट बॉलचा संपर्क अजिबात नाहीये. आणि नक्कीच आपण म्हणतो ना की आज कठीण आहे तर उद्या देखील थोडेसे तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतील. कारण का येणारा परवाचा दिवस असेल ना तो अगदी तुमच्यासाठी एक सुनेरा दिवस मात्र उगवू शकतो. याच्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागेल. म्हणजेच येणाऱ्या संकटांना वेलकम म्हणावं लागेल. 2 हात करावे लागतील आणि त्यांच्या सामोरे जात असताना तुम्हाला या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल. कोणबाईचा संघ तेच करतोय. म्हणजे किती मोठी संकट आली तरी मात्र डगमगत नाहीये. प्रयत्न करतोय. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, कारण का प्रयत्न करायचे सोडू नका. हिंमत नाही तर किंमत नाही. आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती देखील होत नाहीये बघा. ओमकार पाटीलच्या विरोधामध्ये ज्या वेळेला बॉलिंग करतोय अदनान, थोडंसं प्रेशर त्याच्यावरती देखील राहील. कारण ओमकार पाटीलकडे प्रचंड अनुभव राहिला मोठमोठ्या स्पर्धेंचा. तर दुसऱ्या बाजूला अदनान हा गोलंदाज आहे. नागपूरच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये सातत्याने त्याला आपण खेळताना पाहायला मिळाले. हे जे सर्व खेळाडू आहेत त्यांच्याकडे थोडा अनुभव काय, परंतु खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड मोठी आहे. कोणबोईचा संघ असेल, हार म्हणणारा संघ नसणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दापोली 11चा आयकॉन ओमकार पाटील यावेळेला देखील या गतीला बीट होतोय. चकमा दिलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा उंच उडालाय. अनएक्सपेक्टेड थोडा बाउन्सर होता आणि जिथे सरळ चेंडू किपरच्या हातामध्ये. आणि स्कोर बोर्ड आता स्थिरावले 23 रन. 23 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. या ओव्हर मधील शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस
आणि षटक क्रमांक जर पाहायला गेलं तर 2चा खेळ समाप्त होईल. लॉस ऑफ 124 रन्स. 24 रन्स 2 ओव्हर नंतर एका गड्याच्या मोबदल्यात. त्याचबरोबर हाफिज मालदार साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. हाफिज मालदार साहेब तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. मॅचला सुरुवात त्याचबरोबर तिसरा षटक मैदानाच्या आतमध्ये होईल चालू. कारण बॅटिंग मध्ये जर विचार करायला गेला दापोली 11 या टीमचा तर बॅटिंग मध्ये खोली असेल. दापोलीचं दिनेश कार्तिक या नावाने ओळखले जाणारा खेळाडू म्हणजे आमचे मार्गदर्शक विलास मोरे देखील असतील. बॅटिंग मध्ये डीप आहे ते देखील खेळू शकणार आहे 3 ऍक्शन मध्ये. पाटील तयार आहेत. हो यावेळेला आक्रमण चढवलंय चेंडू हवेमध्ये. कॅचेस विन द मॅचेस परंतु कॅच मिळत नाहीये. नो मन्स लँडला ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत पकडेल थ्रो करेल किपरच्या हातामध्ये. अतिशय वेगाने 2 रन्स मात्र कंप्लीट होत आहेत. कोंड बॉईजचे समर्थक मात्र या ठिकाणी आपल्या खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन करताना दिसत आहेत. स्कोर बोर्डवरती असतील. साधनाताई बाळासाहेब बोत्रे मॅडम या एंडकडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज समीरला पाहतोय. ओव्हर द विकेट बॉलिंग असेल पाटीलच्या विरोधामध्ये. ओमकार पाटील तयार आहे राईट हँडेड बॅटर. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाहीये. म्हणजे ओमकार पाटील सारख्या फलंदाजाला इथे थांबवण्याचं काम या कोण बॉयच्या अगदी लोकल बॉलर मात्र केलंय. योगेश तयार आहे. फुल टॉस बॉल आहे. सन्मानजनक चेंडूला हँडल केले. क्षेत्ररक्षक असेल कव्हरला परंतु दुसरे धाव घेण्यासाठी इच्छुक नाहीये पाटील. एकच रस मात्र मिळणार आहे. त्यानंतरला अर्षद लोगडे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. त्यांना पुन्हा एकदा यॉर्कर लाईनची डिलिव्हरी हक्काबक्क करून सोडलंय. थोडंसं फंबल झालंय. मिसफील्ड होताना आपण बघतोय. धावचीटची संधी बनणार का? वाईड थ्रो केलाय. 2 रन्स वेगानं कंप्लीट केलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण रन्स बनवणं थोडंसं कठीण जाते की काय हे देखील आपण बघतोय. तीस रन स्कोर फुटवरती लागलेत. पुढचा बॉल टाकला जाईल. इथे प्रॉपर स्ट्रोक तर नाहीये. चेंडू हवेमध्ये कॅच पकडली जाईल का?
पण तो चेंडू मात्र सरळ दिशेने मैदानाच्या बाहेर वन बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आलाय. 34 रन स्कोर बोर्डवरती 34 रन झालेत, परंतु त्याच्यातले जर पाहायला गेलं तर 30 रन ओमकार पाटीलचे आहेत. 14 बॉल मध्ये 30 रन्स वरती ओमकार पाटील खेळतोय. यावेळेला पुन्हा रडार मध्ये आहे. वाडी स्लॉंग ऑनला चेंडू खेळलाय. केवळ 1 रन्स मिळेल आणि स्कोरबोर्ड आता थोडंसं पुढे सरकत असताना 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धाव संख्या 35, लॉस ऑफ 1 विकेट दापोली 11. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लवकरात लवकर, वेळ खूप कमी आहे. 35 3 ओव्हर नंतरला. यावेळेला भन्नाट गोलंदाजीचा वेग, वा सुरेख बॉलिंग, अगदी अप्रतिम गोलंदाजीचा टप्पा आपण पाहताय. पाटीलला तिथे थांबवलंय. सुपर बॉल. वलीम मुकादम या एंडकडून गोलंदाजी करताना गोलंदाज आपण अदनानला बघताय. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 11 खर्च केले होते. अगदी किफायतशीर षटक टाकलं होतं आणि त्याच्यानंतर इथे गोलंदाजी करताना पुन्हा दिसेल अदनान. पाटीलच्या विरोधामध्ये पाटीलला 16 बॉलला फेस केले. 31 रन्स बनवलेत. हो, यावेळेला देखील सुरेख बॉल आहे. तिखट गोलंदाजी चालली आहे. अगदी सुरेख गोलंदाजी. वाह, म्हणजे प्रचंड अनुभव आहे पाटीलला. टेनिस क्रिकेट विश्वातील नाव आहे. थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय. इथे पुन्हा सुरेख बॉल टाकलाय. अप्रतिम गोलंदाजी. वाह, भन्नाट वेग आणि हक्कबक्क करून सोडणारी गोलंदाजी. अंपायर इशारा लेग बाईज.
अदनानचं या इथे मात्र कमबॅक सुरेख आहे. 4 बॉलमध्ये केवळ आणि केवळ मात्र आतापर्यंत जर तुम्ही पाहायला गेलं तर इथे सुरेख आता चौथा बॉल टाकलाय. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथे अगदी रणगती थांबली आहे. 4 बॉलमध्ये केवळ एकच रन्स खर्च केला आतापर्यंत गोलंदाज अदनाननं. कोंड बॉयचा संघ इथे जर पाहायला गेलं तर पुनरागमन करतोय या मॅच मध्ये. करावंच लागेल कारण फक्त एकच विकेट गेली. त्याच्यानंतर योगेश मैदानाच्या आतमध्ये असेल. मोठे स्ट्रोक येत असताना सफल झालाय. सुरेख बॉलिंग. वा काय बॉल टाकलाय. 1 रन्स घेतलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा सक्सेसफुली असेल. 2 रन्स मिळतील. स्कोरबोर्ड थोडंसं आता इन्क्रीज होईल. 38 रन्स आणि षटकातील आता शेवटचा बॉल असेल. 4था षटक इन प्रोग्रेस. शेवटचा बॉल या एंड कडून वलीम मुकादम या एंड कडून गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहताय अदनान तयार आहे. थोडस रनअप मध्ये दुविधा आपल्याला बघायला मिळेल आणि याच्यापेक्षा चांगले बॉलिंग होऊ शकत नाहीत कोंड बॉयज या टीम कडून. कारण तुम्ही एका मोठ्या संघाच्या विरुद्धमध्ये खेळताय. त्यांच्याकडे अगदी अनुभव असलेले सर्व खेळाडू असतील. योगेश असतील, त्याचबरोबर ओमकार पाटील असेल, विलास मोरे असू शकणार आहे त्या संघाकडे देखील. परवेश शिरखोत देखील असू शकतील. म्हणजे असे चांगले चांगले खेळाडू त्यांच्यावर. हो यावेळेला बघा विकेटचं पतन. षटक क्रमांक 4चा खेळ होतोय समाप्त. लॉस ऑफ 2 विकेटसाठी 8 रन्स. 38 रन्स 2 खेळाडू बाद. दापोली 11. थर्टी 38 रन स्कोरबोर्ड वरती आहेत 4 ओव्हर नंतर. विलास मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि खरंच या खेळाडूची मला शैली आवडते. विलास मोरे या नावाची तुम्ही चर्चा करत असाल तर नक्कीच विलास मोरे. दापोलीचा दिनेश कार्तिक या नावाने त्याला आपण ओळखतो. अगदी कदकाठी त्याचबरोबर शरीर यष्टी आपण बघताय. त्याचबरोबर जो बांधा आहे अगदी आणि त्याचबरोबर चांगला फिनिशर देखील ओळखला जातो विलास. बॉलर बघा चेंडूला सन्मान दिलाय. पहिलाच बॉल सुरेख टाकलाय. लोअर फुल टॉस. हा हनानाचा मामला जिथे धावचीची संधी बनू शकली असती का, परंतु नाही. या बॉलवरती 2 रन्स वेगाने कंप्लीट होत आहेत. दापोली 11B विरुद्ध ही मॅच आहे. कोंड बॉईज या 2 संघांमधलं बॅटल आणि स्कोरबोर्ड 40 या आकड्यावरती लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. पाटीलनं आतापर्यंत 33 रन्स वैयक्तिकरित्या बनवलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न असेल. अनएक्सपेक्टेड बाउन्सर बॉल होता. म्हणजेच काय ओमकार पाटीलला असं वाटलं होतं की शॉर्ट ऑफ लाईन बॉल येईल, पण तो चेंडू पडल्यानंतरला एक अतिरिक्त उसळी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या उसळीला बीट होताना आपण पाहिले. काय परफॉर्मन्स सादर केलाय कोंड बॉईज या टीमनं. आदिल गोलंदाजी मार्क वरती आहे. शॉर्ट ऑफ लेंथ आणि या बॉल वरती तुम्ही पाहताय तर मोठा स्ट्रोक म्हणजे बॅट बॉलचा संपर्क नाही. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स आता मिळून जाईल. यावेळी देखील सुरेख गोलंदाजी केली जाते. 1 रन्स घेतलाय.
जर पाहायला गेलं तर इथे 2 रन्स वेगाने आपण बघतोय कंप्लीट होताना. आणि धावसंख्या आता थोडंसं पुढे सरकताना आपण बघूयात. 45 रन्स. आणि खरंच कोणबोईच्या टीमचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केले. आदिल असू दे, साद असू दे, त्याचबरोबर अदनानचे ते 2 षटकं होती. काबिल तारीफ, अगदी दर्जेदार गोलंदाजी कोणबॉईज टीमनं आजच्या दिवसामध्ये बेटर परफॉर्मन्स सादर केलाय. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये देखील बघा आक्रमण करताना दिसत नाहीयेत फलंदाज. यावेळेला देखील सुरेख बॉल टाकलाय क्षेत्ररक्षक डीप मध्ये. वाह, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. म्हणजे आता कुठेतरी आपण जर पाहायला गेलं तर इथे चौकार षटकांचा बहुतार अजिबात बघायला मिळत नाहीये. पहिल्याच 1 ते 2 ओव्हरमध्ये फक्त आपण चौकार आणि षटकार पाहिला, त्याच्यानंतर चौकार पाहिलाच मिळाला नाहीये. ही सुरेख गोलंदाजी. स्विच इट. ओहो, यावेळेला विलास मोरेच्या बॅटमधून स्विच इट षटकार आलाय. बेस्ट फिनिशर दापोलीचा दिनेश कार्तिक, विलास मोरे या नावाची चर्चा आहे. आपल्याला षटकार बघायला मिळतोय. विलास मोरे नाम तो सुनाई होगा. मी सांगितलंय की प्रभावित करणारा प्लेयर राहिलाय विलास मोरे. आणि बेस्ट फिनिशर हा देखील आहे. स्कोर बोर्ड 52, 52 रन्स. आणि शेवटच्या षटकातील शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. काय बॅटिंग केले, काय स्विच ठोकलाय. विलास सुरेख पुन्हा एकदा फाईनला बॅक टू बॅक दुसरा सिक्सेस येतोय विलास मोरेच्या बॅट मधून. आणि षटक क्रमांक 5 चा खेळ समाप्त. धावसंख्या 58, सन्मानजनक स्कोर बोर्ड वरती दर्ज केलाय. 58 रन्स झालेत. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये आता 59 रन्स पाहिजेत. तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय मित्रांनो, तो बघा दापोलीचा दिनेश कार्तिक चाललाय मैदानाच्या दिशेने बाहेर. तोच आहे विलास मोरे. हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. 5 ओव्हर नंतरला 58 झालेले आहेत. 30 बॉल आणि 59 धावांची आवश्यकता. 30 बॉल्स नीड्स 59 रन्स. यापुढे मॅच असेल युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स ब्ल्यू. यापुढची मॅच आहे युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स ब्ल्यू. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स ब्ल्यू. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात या दोन्ही टीमच्या कॅप्टनना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात.
चला इथे लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आपण पाहतोय दापोली 11B आणि कोण बॉयज या दोन संघांमध्ये बिग बॅटल आपण पाहतोय. बॅटरचं नाव सांगायचं आहे. हाफिज आणि साद या दोघांची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. कोण बॉयज या संघासाठी 59 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. 5 षटकांमध्ये नक्कीच एक मोठं आव्हान असेल. सन्मानजनक टोटल सेट केलंय दापोली 11 या संघाने कोण बॉयज संघासमोर. तसेच युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स बोथ कॅप्टन. चला आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स कॉम्बॉक्समध्ये यायचा टॉस सोडवण्यासाठी. युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स. चला इथे लगेच दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. आपण सामना पाहतोय दापोली 11 आणि कोण बॉयज या दोन संघांमध्ये बिग बॅटल. नक्कीच कोण बॉयज संघाच्या गोलंदाजांनी मात्र चांगली प्रभावशाली कामगिरी केली होती. पहिल्या इनिंगमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती अदनानची. ते नक्कीच 2 षटकं अगदी महत्त्वपूर्ण ठरू शकतील या सामन्यामधील. बॉलर नेम सांगायचं आहे. बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं कृपया. अक्षय येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलं षटक टाकण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते अक्षयवरती. 59 धावांचा बचाव करण्यासाठी उतरलाय दापोली 11चा संघ. इथे फिल्डिंग सजवली जाते. हाफिज आणि साद यांची ओपनिंग जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. कोण बॉयज या संघासाठी नक्कीच प्रभावशाली खेळण्याची जबाबदारी असेल. महत्त्वपूर्ण पार्टनरशिप या दोघांमधली असेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू फेकला जातोय अक्षयाच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेकला गेला होता. पहिला चेंडू फेकला गेला होता. अतिशय फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच बॅटची एज लागली होती आणि परिणामी ते पहिल्या चेंडूवरती 7 द्यायला आपली विकेट गमवावी लागते. 7 बॅक टू द पवेलियन. नक्कीच एक चांगल्या प्रकारची सुरुवात करून देण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील होता त्याचा. मात्र बॅटची एज लागून चेंडू सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये ट्रॅव्हल झाला. विकेट गमवावी लागते. 7 बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन जात आहेत मैदानामध्ये. नूरेन नवीन बॅटर आपण पाहताय मैदानामध्ये. नूरेन नक्कीच अगदी सुरुवातीलाच मैदानामध्ये दाखल व्हावं लागतंय त्यांना. 7 याची पहिली विकेट अगदी इनिंगच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली अक्षय याने. चेंडू मात्र चांगल्या दर्जाचा नव्हता. मात्र जेव्हा तुमचं नशीब तुमच्या सोबत असतं तेव्हा अशा प्रकारची विकेट देखील तुम्हाला अगदी सहजरित्या प्राप्त होतात. 7 याला आपली विकेट गमावी लागते. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय नूरेन. राईट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय. अर्थातच पहिलं षटक असेल. पहिली 2 षटकं जी असतील ती पॉवर पेजी षटकं असतील जिथे मात्र तुम्ही 2 प्लेयर 30 यार्डच्या सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. नूरेन असेल बघणे गरजेचं असेल नूरेन कशा प्रकारे सामना करतोय. पहिला चेंडू होता. अतिशय चांगल्या प्रकारे कनेक्ट केलंय चेंडूला. तिकडे एफर्ट्स देखील चांगले होते. मात्र चेंडू दणदण करत सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांनी स्वतःचं व संघाचं इथे खातं उघडलं जातंय नूरेनाच्या माध्यमातून. 4 रन्स. अगदी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूचा अतिशय चांगल्या रीतीने समाचार घेतला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने त्या चेंडूला पाठवलं गेलं. 4 धावा मिळवल्या त्या चेंडूवरती. अशाच काहीच्या मोठ्या स्ट्रोकची गरज असेल हा सामना जे जिंकायचा असेल कोण बॉयज या संघाला तर नक्कीच पॉवर प्ले या सामन्यामध्ये नक्कीच एक गेम चेंजिंग ठरू शकतं. पॉवर प्लेमध्ये जो संघ हवी ठरेल तो या सामन्यामध्ये आपली पकड अधिक मजबूत करू शकतो. सुरुवात तर चांगली झाली. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट देखील गमावला होता. त्याच्या अगदी पुढच्या चेंडूवरती चौकार देखील मारलाय नूरेनने. यावेळी देखील इथे कुठेतरी गतीने बीट केलाय. पहिला चेंडू फेस केला होता नूरेनने. तो अगदी फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूवरती चौकार आला. याच्यानंतर
पुढच्या चेंडूवरती कुठेतरी लाईन आणि लेंथमध्ये देखील बदलाव आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडू आलाय. या अगदी सुरुवातीच्या 3 चेंडूवरती वेगवेगळे रिझल्ट्स आपण पाहिलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर एक थोडीशी मिसफील्ड आपण पाहिली ओमकार पाटीलच्या माध्यमातून. इथे 2 धावा धावून काढल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. नक्कीच तिथे चेंडू चौकाराच्या दिशेने जाण्यापासून रोखला होता ओमकार पाटीलने. ज्या प्रकारची आउटफील्ड असेल, अगदी सुपरफास्ट आउटफील्ड आझाद मैदानाची, तिथे कुठेतरी चांगलं प्रदर्शन केलंय ओमकार पाटीलने आपल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात बोथ कॅप्टन्सला विनंती असेल, आपण लवकरात लवकर टॉस सोडवण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात बोथ कॅप्टन्स, चला या आपण लगेचच. चला इथे षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आपण पाहतोय. अक्षय आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक चौकार आला होता, त्याच्यानंतर मात्र कुठेतरी जखडून ठेवलंय नूरेन याला. कोणत्याही प्रकारचा नक्कीच मोठा फटका खेळण्याचा चान्स दिला जात नाही आहे इथे. यावेळी देखील शफल करून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे चेंडू थोडासा जास्तच वाईट लाईनच्या दिशेच्या बाहेर येतो. एक्स्ट्राच्या रूपाने कोण बॉयच्या संघाच्या खात्यामध्ये 1 धावेने भर होईल. या 1 धावेने स्कोर कार्डचा जर विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 7 या आकड्यावरती. या षटकातील अंतिम चेंडू चांगल्या रीतीने चेंडूला खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तिकडे क्षेत्ररक्षक असेल तैनात. चांगल्या प्रकारे फिल्डिंग आपण तिथे पाहिली. षटक क्रमांक 1 इथे समाप्त होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर कोण बॉयज या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. लॉस ऑफ 1 विकेट. आठ एका षटकाच्या समाप्तीनंतर कोण बॉयज संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. एक विकेट देखील गमवावी लागली होती. अगदी सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 7 याची विकेट गमवावी लागली होती. त्याच्यानंतर मात्र चांगल्या पद्धतीचा चौकार लगावला होता. त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक केलं होतं अक्षय यांनी आपल्या स्वतःच्या गोलंदाजीवरती. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल ऑल इंडियाचा आयकॉन खेळाडू ओमकार पाटील. ओमकार पाटीलने अतिशय प्रभावशाली बॅटिंग केली होती पहिल्या इनिंगमध्ये. आता मात्र ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दाखवतोय. गोलंदाजीसाठी देखील तयार होतोय. दुसरं षटक टाकण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते. नूरेन असेल स्ट्रायकर एंडला फलंदाज ओमकार पाटीलच्या गोलंदाजीचा फेस करण्यासाठी. पेस आहे त्याच्याकडे. अगदी खोलवर पद्धतीचा चेंडू होता. अपील देखील केली जाते. चांगल्या पद्धतीने चेंडूला हाताळलं गेलं होतं ओमकार पाटीलच्या माध्यमातून. फलंदाज नूरेन पूर्णपणे बीट झाला होता तिकडे. अपील देखील मागितली गेली होती, मात्र इथे पंच त्यांची अपील पूर्णपणे फेटाळून देत आहेत. मात्र निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉलने या षटकाची देखील सुरुवात होताना आपण पाहतोय. नूरेन याने जो चौकार ठोकला होता त्याच्यानंतर कुठेतरी नक्कीच त्याला देखील प्रॉब्लेम फेस करावा लागला आहे. दापूर 11 या संघाकडे अगदी भन्नाट वेगवान गोलंदाज असतील. यावेळी पुन्हा एकदा गतीने बीट करतोय हा खेळाडू. ओमकार पाटील या नावाची चर्चा तुम्ही सातत्याने करत राहता. अगदी ऑल इंडिया आयकॉनचा खेळाडू असतो. या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजीने आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आता आपल्या गोलंदाजीने धारदार गोलंदाजीने सर्वांची नक्कीच मनं जिंकतो हा खेळाडू. पेस आहे, बाउन्स आहे. नक्कीच आपल्या पेसने आणि बाउन्सने समोरच्या फलंदाजांना पूर्णपणे बीट करण्याची ताकद त्या खेळाडूकडे असते. आपण आता पाहू शकाल हाफिज आपल्या इनिंगमधील पहिला चेंडू फेस करेल आणि गोलंदाज समोर ओमकार पाटील असेल. या इनिंगमधील नक्कीच पहिला चेंडू आतापर्यंत फेस करण्यासाठी तयार होईल तो म्हणजे हाफिज याच्या बॅटमधून देखील एक प्रभावशाली खेळीची अपेक्षा असेल. जर कोण बॉयज संघाला हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच हाफिज याची बॅट बोलणे गरजेचं असेल. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण जर सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला संघर्ष हा मैदानामध्ये करणे हा
अनिश्चित असेल, नक्कीच तुम्हाला कंपल्सरी राहील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मिस हिट आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या सुरक्षित हातामध्ये. तिकडे आपण पाहू शकाल अक्षय याने पुन्हा एकदा आणखीन एका विकेटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलंय, चांगल्या प्रकारे झेल पकडलाय. हाफिज याला देखील आपली विकेट गमवावी लागते. नवीन बॅटर आपण पाहताय अर्शियान, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत हाफिज याची जागा घेण्यासाठी. हाफिज याचा नक्कीच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न होता. जिकडे आपण पाहतोय पॉवर प्लेचा षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय, त्या पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटची लीडिंग एज लागली आणि तिकडे अक्षय याच्या सेफेस्ट हातामध्ये चेंडूने पूर्ण विराम घेतला. नवीन बॅटर अर्शियान मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स बोथ कॅप्टन्सना विनंती असेल आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने या. आपण पुढच्या मॅचचा टॉस उडवून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी असेल. युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट्स बोथ कॅप्टन्स आपल्याला नम्रतेची विनंती, आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. नवीन बॅट्समन अर्शियान याला आपण पाहतोय पहिला चेंडू फेस केलाय. अगदी क्वालिटी दर्जाचा बॉलर असेल ओमकार पाटील, याच्या गोलंदाजीला नक्कीच फेस करणं कुठेतरी अवघड जात आहे सैनिक कोण बॉयज या संघाच्या फलंदाजांना. डॉट बॉल येतोय, अगदी चांगल्या प्रकारे आतापर्यंत षटक हाताळलं जात आहे. ओमकार पाटील एक मोठं नाव. ओहो, यावेळी बाउन्सर देखील टाकला गेलाय. आपण गती पाहिली, गतीमध्ये व्हेरिएशन देखील पाहिले आणि बाउन्सर देखील पाहिलाय. अगदी परिपूर्ण शैलीचा गोलंदाज आपण पाहतोय ओमकार पाटील. आपल्या व्हेरिएशन्सने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात बोथ कॅप्टन्सना विनंती असेल आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवला जाईल, तरी कृपया आपल्याला विनंती असेल सिया स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि युवा प्रभात कॅप्टन, चला या आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने टॉस उडवून घ्यायचा आहे आपण. अशा रीतीने षटक क्रमांक 2 इथे समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते कोण बॉयज या संघाची 10 या आकड्यावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स, 10 रन्स. इथे षटक क्रमांक 3 ला लगेच सुरुवात होईल. कोण बॉयज संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 49 धावांची गरज असेल. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे, लगेचच टॉस सोडून घ्यायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी असेल, आधीच आपल्याला फार उशीर झाला आहे. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती असेल सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात बोथ कॅप्टन्स आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. इथे तिसरं षटक आपण प्रगतीपथावर पाहतोय. गोलंदाज गणेशजी तिथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला भेटते. हॅलो चेक. चला हा शेवटचा पुकार असेल दोन्ही टीमना, अन्यथा दोन्ही टीमना एक ओव्हर मात्र कमी केली जाईल. 4 ओव्हरची मॅच खेळली जाईल याची नोंद घ्या.
आपण दोन्ही संघांना सातत्यानं नम्रतेची विनंती करत आहोत. आता आपण सूचना देतोय की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या, अन्यथा आपल्याला 4-4 ओव्हरची मॅच खेळवली जाईल याची नोंद घ्या. 4 ओव्हरची मॅच असेल. येणाऱ्या 2 मिनिटांमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन कॉम्बॉक्सच्या समोर या. चला इथे जर मैदानाच्या दिशेने जर आपण वळलं तर इथे अर्शियान याला बॅक टू द पवेलियन यावं लागलंय. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. अदनान जाताना अदनान याचा जर गोलंदाजीचा विचार केला, प्रभावशाली गोलंदाजी केली होती. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले होते. गतीमध्ये व्हेरिएशन देखील केलं होतं. आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळी आल्या आल्या अगदी आक्रमण चढवलं गेलं. चेंडूला सरळ खेळले डाऊन द ग्राउंड. तिकडे क्षेत्ररक्षक असेल तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण तिथे पाहिलं. 1 रन धावून काढला जातोय. चला युवा प्रभात आणि सिया स्पोर्ट बोथ कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आपल्याला वारंवार आम्ही सूचना देतोय, कृपया आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने या. आपण लगेचच टॉस सोडून घ्यायचा आहे. इथे लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता आणि इथे नूरेलला देखील विकेट गमवावी लागते. अगदी चांगल्या प्रकारचा झेल आपण तिकडे पाहिलाय. कप यांच्या माध्यमातून पकडला गेला. डीप बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने ते तैनात होते आणि चांगल्या प्रकारे झेल आपण पाहिलाय तिकडे देखील. तीन षटकं समाप्त होत आहेत. 3 षटकांचा जर विचार केला तर आतापर्यंत 13 या धावसंख्येपर्यंत पोहोचला आहे कोण बॉयचा संघ आणि 4 विकेट देखील गमवावे लागलेत. नवीन बॅटर समीर मैदानामध्ये दाखल होतोय. समीर आणि अदनान महत्त्वपूर्ण खेळाडू असतील कोण बॉयच्या संघाचे. दोघांवरती महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल. जर हा सामना या परिस्थितीतून जर जिंकवून द्यायचा असेल तर दोन्ही फलंदाजांना अगदी आक्रमक रूप धारण करावं लागेल. दोन्ही फलंदाजांना अगदी मोठे मोठे फटके खेळावे लागतील. ओमकार पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय. या खेळाडूची आपण चर्चा सातत्याने करत राहिलोय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अगदी ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स आपल्या संघासाठी हा सातत्याने देत असतो हा खेळाडू. पहिला चेंडू अगदी गतीने पूर्णपणे बीट केलंय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता आणि आपल्या गतीने कुठेतरी बीट केलंय. कनेक्शन प्रॉपर आपल्याला पाहायला भेटलं नव्हतं. जर विचार केला ओमकार पाटीलचा तर नक्कीच म्हणतात की स्वतःचा फोटो काढायला मात्र वेळ लागत नाही, मात्र स्वतःची इमेज मात्र बनवायला भरपूर कालावधी लागतो. आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ओमकार पाटील आपली इमेज बनवतो इथे या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानावरती. चांगला परफॉर्मन्स आपण त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहिला आहे. मैदानाच्या दिशेने जर आपण विचार केला तर 22च्या रूपाने इथे धाव भेटेल कोल्ड बॉयच्या संघाला. तिकडे क्षेत्ररक्षण गणेशजी यांच्या माध्यमातून चांगलं आपल्याला पाहायला भेटलं होतं. तिकडे चेंडूला बाउंड्री लाईनच्या दिशेने जाण्यापासून रोखलं होतं. या धावा हे एफर्ट्स नक्कीच तुम्हाला अगदी अग्रेसर बनवतात क्रिकेटमध्येच. हेच धाव हेच एफर्ट्स तुम्हाला विजयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे घेऊन जातात. ओमकार पाटील काय गोलंदाजी करतोय. 9 चेंडू आणि 44 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी कोण बॉयज या संघाला. आता मात्र मोठे मोठे फटके खेळावे लागतील. अगदी पूर्णपणे बॅकफूटवर ठेवलं जात आहे. गतीमध्ये व्हेरिएशन पूर्णपणे बीट करतोय ओमकार पाटील हा खेळाडू. अगदी आपल्या संघासाठी ऑलराऊंडिंग परफॉर्मन्स पूर्णपणे बॅकफूटवर टाकलं आहे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून कोण बॉयच्या संघाला. अदनान असेल. अदनान ओहो यावेळी आक्रमण चढवलं आहे. यावेळी मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. अदनान याच्या बॅटमधून येतो ब्रँडेड असा ओमकार पाटील याच्या गोलंदाजीवरती षटकार. 6 रन. नक्कीच यशापर्यंत जर पोहोचायचा असेल तर प्रयत्न हा मात्र झालाच पाहिजे आणि प्रयत्न अगदी अगदी 100% करतोय अदनान. षटकार लगावला होता. बघूया कमबॅक करतोय का ओमकार पाटील. या ओहो काय चेंडू टाकलाय. काय पेस आहे. काय लेंथ होती आणि तिथे चेंडूने बीट केलंय गणेशजी यांना. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलंय.
अशा रीतीने 22च्या रूपाने कोण बॉयज या संघाला 2 धावा भेटतील. स्कोर कार्डचा जर विचार केला 4 षटकं समाप्त होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात तसेच दोन्ही संघांना विनंती असेल, आपण दोन्ही संघांसाठी नोटीस असेल, सूचना असेल, सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात तुमची जी मॅच असेल ती 4-4 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांच्या संघनायकांनी तसेच सर्व खेळाडूंनी देखील. सिया स्पोर्ट्स आणि युवा प्रभात या 2 संघांचा जो सामना असेल, जो या पुढील सामना असेल तो 4 षटकांचा खेळवला जाईल. नवीन बॉलर आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. जर गोलंदाजीचा विचार केला तर ती परवेज शिरखोत जी असतील गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटक टाकण्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाते त्यांच्यावरती. इथे पहिला चेंडू फेस केलाय समीरने, आक्रमण चढवलंय. तिथे कुठेतरी मिस जजमेंट नक्कीच सनलाइट डोळ्यासमोर आली होती. मला वाटतं तिथे त्याच कारणास्तव कुठेतरी मिस जजमेंट आपल्याला पाहायला भेटलं त्यांच्या माध्यमातून. मात्र विकेट देखील गमवावी लागली नव्हती. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा धावून काढल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटतोय. चांगल्या प्रकारचा खेळ देखील आपण पाहिला कोण बॉयच्या संघाकडून. अगदी बलाढ्य संघ होता दापोली 11. त्या संघासमोर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे या सामन्यामध्ये बनवून राहिला होता. यावेळी मात्र रनआउटचा चान्स असेल आणि समीर याला आपली मात्र विकेट रनआउटच्या रूपाने गमावी लागते. दुसरा धावेचा प्रयत्न देखील होता दोन्ही फलंदाजांचा, मात्र दुसरी धाव इथे अयशस्वीरित्या समीर याची विकेट गमावली जाते. कोण बॉयज संघाला नक्कीच बॅक टू बॅक 5वा विकेट आपण पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत माज. आता मात्र हा सामना लगभग आपल्या पॉकेटमध्ये जमा केलाय. 4 मध्ये आतापर्यंत जर विचार केला अजूनही 33 धावांची गरज असेल. जर क्रिकेटिंग दृष्ट्या आपण जर विचार केला तर ह्या कुठेतरी बनणे इम्पॉसिबल असतील. 4 मध्ये 33 धावांची गरज असेल. परवेज जी असतील गोलंदाजी ट्रॅकवरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा 22च्या रूपाने इथे एका धावेने देखील भर होते. आता मात्र हा सामना लगभग संपूर्णपणे आपल्या पॉकेटमध्ये जमा केला दापोली 11 संघाने. काय गोलंदाजी केली, काय फलंदाजी केली, अतिशय टॉप क्लासचं आपण क्षेत्ररक्षण देखील आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं होतं. ओहो, तिथे थोडीशी मिसफील्ड आपण पाहतोय. चेंडू चकमा देतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना आणि सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. नो चेंडू देखील होता. म्हणजेच काय तर या चेंडूवरती 5 धावा मिळतील. 1+4 अशा एकूण 5 धावा मिळतील. तसेच या पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. परवेजी यांच्या माध्यमातून नक्कीच कुठेतरी नक्कीच इथे विकेट घेण्याचा प्रयत्न होता. नो बॉल फेकला गेलाय. फ्री हिटचा चेंडू असेल. अदनान फेस करेल फ्री हिटचा चेंडू. इथे कुठेतरी अनुभवाचा वापर केलाय. त्यांना माहित आहे की समोरच्या फलंदाजांना पूर्णपणे पेस हवा आहे आणि संपूर्ण पेस त्या चेंडूमधून काढून घेतलाय. इथे कुठेतरी एक्सपिरियन्स हवी होतोय अदनानाच्या युवा जोशवरती. सातत्याने चेंज ऑफ पेस केले जातात. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कोणत्याही प्रकारचं कनेक्शन आपल्याला पाहायला भेटलं नव्हतं. अदनान अगदी जर विचार केला गोलंदाजीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी, फलंदाजीमध्ये एक तो षटकार ठोकला होता. ओमकार पाटीलच्या गोलंदाजीवरती तो षटकार ठोकला होता. चांगल्या प्रकारे एफर्ट दिले त्या सामन्यामध्ये. त्यावेळी बॅटची एज लागते. विलासजी मोरे यांच्या हातामध्ये तो चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि अशा रीतीने हा सामना इथे संपतोय. दापोली 11 हा सामना इथे विजयी होतोय. व्हॉट अ परफॉर्मन्स, काय परफॉर्मन्स दिलाय संपूर्ण संघ. अगदी एका युनिट प्रमाणे खेळलाय. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स, टीम परफॉर्मन्स टॉप क्लास. दापोली 11 हा संघ इथे सामना विजयी होतोय. तसेच कोण बॉयज, हार्ड लक बॉयज, तुम्ही देखील चांगला परफॉर्मन्स केलात. तुम्हाला